जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. प्रशासकीय दुर्लक्ष. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेली आदिवासी बहुल निमखेडी आणि रसूलपूर परिसराची सध्या दुरवस्था झाली असून येथे घाणीचे मोठे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे नाल्या तुडुंब भरल्या असून सांडपाणी थेट लोकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाल्या तुडुंब, स्वच्छतेचा बोजावारा. निमखेडी गावात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजावारा उडाला आहे. पावसाचे आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. विशेषतः आदिवासी बांधवांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे जगणे कठीण झाले आहे. गावात सगळीकडे दुर्गंधी पसरली असून आजार पसरण्याची भीती आहे. मात्र प्रशासनाला याचे काहीच देणे घेणे नाही, अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. गावातील विकास कामांबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सरपंचपती सुगधी सुटली हे गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या फायद्यासाठी पेवर ब्लॉक, नाल्यांचे बांधकाम आणि सिमेंट रस्त्यांचे ठेके स्वतःच लाटत असल्याची चर्चा परिसरात आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या कामात लक्ष देण्याऐवजी केवळ कंत्राटांमध्ये रस दाखवल्याने कामांचा दर्जा खालावला असल्याचे बोलले जात आहे. केवळ निमखेडीच नव्हे तर राजुरा बू येथेही असाच प्रकार समोर आला आहे. येथील शाळेच्या अंगणात गेल्या 15 दिवसांपूर्वी पेवर ब्लॉक बसवण्याचे काम करण्यात आले. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सचिव आणि संबंधित यंत्रणेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. जोपर्यंत कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत या कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गावातील पथदिवे काही चालू तर काही बंद अवस्थेत आहेत. जनतेच्या पैशांचा असा अपव्यय होत असताना वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष का देत नाहीत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जळगाव उन्नती न्यूज.